20/7/2025 रोजी अमरावती जिल्हा प्रहार पक्ष मध्ये शेकडोच्या संख्येने विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे व तसेच 5 पद वाटप झालेले आहे। या पदवाटपात अमरावती जिल्ह्यात विद्यार्थ्यांना मी एकच सांगू इच्छितो, आपला अमरावती जिल्हा आता पहिल्यासारखा राहिलेला नाही आहे। आपल्या अमरावती जिल्ह्यात वाढती लोकसंख्या आणि वाढते विद्यार्थी म्हणजे विद्यार्थ्यांचे वाढते प्रश्न, हेच प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही हा ठाऊक निर्णय घेतलेला आहे की प्रहार जनशक्ती पक्ष विद्यार्थी संघटना यांच्या वतीने आम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सॉल्व्ह करू। जसे मोठे प्रश्न झाले कॅरी ऑन सारखे, फीज वाढते, फीज वाढल्यानंतर फीज कोणी गरीब असते, गरीबाकडून भरल्या जात नाही, तेच फीज त्याच्या मागं ते जास्त पैसे मागितले जाते कॉलेजमधून, हे कसे कमी व्हायचे व त्यावर उपाययोजना कशा निघेल त्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे। आणि जे 5 लोकांना पद वाटप झालेलं आहे यांना विश्वासात घेऊन आम्ही काम केलेलं आहे आणि अशाच विश्वासात आम्ही मोठ्या संख्येने सामोरे जाऊ आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणे आणि चांगल्या प्रमाणे सॉल्व्ह करू। बाहेर गावातून मोठ्या प्रमाणात इकडे विद्यार्थी येत आहे। आपले आई बाबा शेतात कष्ट करून घाम गाळून इकडे विद्यार्थ्यांना पाठवतात, पण विद्यार्थी इकडे आल्यानंतर मोठ्या प्रमाणात पब झाला, अजून पानटपरी झाली, इथे तिथे जास्तीत जास्त विद्यार्थी आपल्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहतात। त्यात उपाययोजनेवर काही आम्ही सोल्युशन काढू, जसं धूम्रपान मुक्त भारत इत्यादी असे काही सोल्युशन काढून आम्ही त्या सगळ्या समस्यांना सामोरे जाऊ।